शिवसेनेच्या खासदार भावना गवळी यांची आज भेट जी आहे ती त्यांच्या जनसंपर्क कार्यालयामध्ये उदय सामंत यांनी घेतली आहे। नाराज भावनाताई होती, त्यांची नाराजी दूर करण्याचा प्रयत्न तुम्ही केला, शिष्टाई फळाला आली आहे, भावना गवळी प्रचारात उतरणार आहेत। आज बैठक झाली, त्यात काय पुढचं नियोजन ठरलं? आजची बैठक ही आदरणीय भावनाताईंच्या अध्यक्षतेखाली आमचे हेमंत पाटील साहेब खासदार त्यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये झाली। सगळे पदाधिकारी, आमचे जिल्हा प्रमुख, तालुका प्रमुख त्याला उपस्थित होते। कुठच्याही परिस्थितीमध्ये राजश्रीताई फार मोठ्या मताधिक्यानं खासदार झाल्या पाहिजेत अशा पद्धतीचा संकल्प आजच्या बैठकीमध्ये करण्यात आला आणि ज्या दिवशी भावनाताईंनी पत्रकार परिषद घेतली त्याच दिवसापासून प्रचाराची यंत्रणा ही सुरू झालेली आहे आणि 18 तारखेला आमचा एक फार मोठा मेळावा ह्या परिसरामध्ये आहे। प्रत्यक्षात भावना गवळी ज्या आहेत त्या ग्राउंडवर कधी दिसतील आणि एक फॅक्टर जो आहे तो या भागामध्ये भावना गवळींचा मोठा मानला जातो, कारण 25 वर्षापासून त्या भागात खासदार आहेत। त्यांना त्यांची मनधरणी केल्यानंतर आता प्रचार प्रत्यक्षात मला असं वाटतं मनधरणी असं म्हणणार नाही, त्यांचा मनाचा मोठेपणा आहे, त्यांचा काय, हेमंत पाटील साहेबांचा काय, हे सगळी मनानं दिलदार असलेली लोक आहेत। त्यांनी शिंदे साहेबांवर प्रेम केलेला आहे आणि शिंदे साहेबांचा आदेश मानून आपल्या दोन्ही जागा म्हणजे हिंगोली देखील आणि वाशिम यवतमाळ देखील या दोन्ही जागेवर खासदार होतील अशा पद्धतीचे जोरदार प्रयत्न सुरू केलेले आहेत आणि मला खात्री आहे की त्यांच्या प्रयत्नाला यश येईल आणि मागच्या वेळेच्या मताधिक्यापेक्षा ज्यादा मताधिक्यानं हिंगोली आणि वाशिम यवतमाळ आम्ही जिंकू। ये वाला लेते हैं। इन्वर्टर एसी। आप गैम्बलर हो ना? गैम्बलर? जुआ खेलते हो ना? तुम जुआ खेलते हो? अरे नहीं, ये तो कुछ भी बोले जा रहे हैं। इतनी महंगी और नाजुक एसी खरीद कर स्टेबलाइजर नहीं लोगे तो ये जुआ नहीं हुआ तो क्या हुआ? सिर्फ एक फ्लक्चुएशन आपके इन्वर्टर एसी के पार्ट्स को डैमेज कर सकता है। उसे वी गार्ड से सुरक्षित रखिए। वी गार्ड, इंडियाज नंबर 1 स्टेबलाइजर। विरोधकांकडनं जो अपप्रचार जो तो केला जातो, एक बाहेरचा उमेदवार म्हणून सांगितलं जात आहे, त्या अनुषंगानं काय पुढची रणनीती? मला असं वाटतं की राजश्रीताईंवर तो बाहेरचा म्हणजे परका उमेदवार आहे असा आरोप करणं हा समस्त महिला भगिनींचा आणि समस्त महाराष्ट्रातल्या देशातल्या माहेरवासिनींचा अपमान आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की अनेक राजकीय मोठमोठ्या नेत्यांच्या मुली ह्या सासरी असताना देखील माहेरवासिनी म्हणून निवडणुका लढलेल्या आहेत, जिंकलेल्या आहेत। मला असं वाटतं की ही टीका टिप्पणी योग्य नाही। शेवटी एक महिला म्हणून त्या सक्षम आहेत, अतिशय चांगलं काम सहकारामध्ये त्यांनी केलेलं आहे आणि त्यांचं गाव, त्यांचं शिक्षण देखील यवतमाळमध्ये झालं आहे। त्याच्यामुळे असे आरोप करणं याचं उत्तर जनता नक्की देईल आणि विशेषतः 50% मतदान जे महिला आहे ते एक गठ्ठा राजश्रीताईंच्या मागे उभं राहील आणि माहेरवासिनीला लोकसभेमध्ये पाठवतील। आयात केलेला उमेदवार म्हणूनही भाषणांद्वारे टीका टिप्पणी केली जाते। नाही, त्याचंच उत्तर आहे नाही। मला असं वाटतं की राजकारण किती हीन पातळीला आणि हीन दर्जाला चाललेलं आहे। एका महिलेवर ती उभी राहिल्यानंतर ती परकी आहे असा पद्धतीचा आरोप प्रत्यारोप करणं हा मगाशी सांगितलं की समस्त महिला भगिनींचा अपमान आहे, समस्त माहेरवासिनींचा अपमान आहे। अतिशय एक सक्षम उमेदवार, त्याचं सहकार्य भावनाताई करतायत, स्वतः त्यांचे पती हेमंतरावांनी देखील फार मोठं काम केलेलं आहे आणि असं असताना त्यांच्यावर टीका टिप्पणी करणं फार चुकीचं आहे आणि म्हणून सांगितलं की याचं उत्तर 4 तारखेला मतमोजणीच्या दिवशी तुम्हाला कळेल। फार मोठ्या मताधिक्यानं राजश्रीताई निवडून येतील। शेवटचा प्रश्न, भावना गवळींचे संपूर्ण जिल्ह्याभरातील समर्थक आणि हेमंत पाटील आता या संपूर्ण भागात फिरत आहेत, ही सांगड घालून कशा पद्धतीनं विजयश्री खेचा? मला असं वाटतं हे बघा, सगळे जिल्हा प्रमुख या ठिकाणी आहेत, तालुका प्रमुख आहेत, सगळे समंजस आहेत, एकनाथ शिंदे साहेबांचं नेतृत्व मानणारे आहेत। आपल्या व्यक्तीला तिकीट मिळालं नाही म्हणून थोडा राग येऊ शकतो, परंतु आम्ही सगळे कुटुंबातले आहोत, एका कुटुंबामध्ये वावरणारे आहोत। हेमंतरावांना देखील त्यांनी आज स्वीकारलेलं आहे आणि सगळ्यांचं तुम्ही त्यांची मुलाखत घेतली तरी ते सांगतील की फार मोठ्या मताधिक्यानं राजश्रीताई निवडून येतील। निश्चिततरी होते मंत्री उदय सामंत फार मोठ्या मताधिक्यानं जे आहेत ते राजश्री पाटील जे आहेत ते निवडून येतील असं त्यांनी सांगितलंय। कॅमेरामन मिलिंदचा विवेक गावंडे, TV9 मराठी, वाशिम।